मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। बीड जेलच्या प्रवेशद्वारावरून शिवरायांचा फोटो काढून बायबलमधील श्लोक लावले। बीडचे जेलर पेट्रोल्स गायकवाडांवर गोपीचंद पडळकरांचे गंभीर आरोप। समीर पाटलांनी पाठवलेल्या नोटीसबाबत चंद्रकांत पाटलांचा सल्ला घेणार। दंगेकरांकडून स्पष्ट, तर समीर पाटील मोक्कातील आरोपी। दंगेकरांचा हा पुनरुच्चार। ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडीतील काही प्रमुख नेत्यांची आज पुन्हा निवडणूक आयोगात बैठक। बैठकीनंतर पत्रकार परिषद। हर्षवर्धन सपकाळ मुंबईला रवाना। शरद पवार महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासोबत जाणार नाही, तर पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे शरद पवार पुण्याकडे रवाना। ठाकरे बंधूंकडून निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट आणण्याची आग्रही मागणी। व्हीव्हीपॅट शिवाय निवडणूक घेऊ नका। देशात सध्या कुठेच निवडणुका नाही, तर व्हीव्हीपॅट आणा, राज ठाकरे यांची मागणी। मतदार यादीमध्ये बदल करणं हे राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेमध्ये येत नाही। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचं स्पष्टीकरण। विधानसभेची मतदार यादी स्थानिक निवडणुकांना लागू असणार। अमरावती जिल्ह्यातील अनेक गावं मतदार यादीतून गायब, तर माजी सभापती शशिकांत मंगळे यांचा हा आरोप। शशिकांत मंगळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। गडचिरोलीमध्ये नक्षल चळवळीला मोठा धक्का। 6 कोटींचं बक्षीस असलेल्या भूपतीसह 60 जणांचं आत्मसमर्पण। दिवाळीपूर्वी मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे हे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। कुणीही पक्षाशी विसंगत भूमिका घेऊ नये, जातीयवादी वक्तव्य करू नये। वरळी डोममधील बैठकीत अजितदादांकडून संग्राम जगतापांची कान उघडली। प्रकृतीच्या कारणास्तव बाबासाहेब पाटलांचा गोंदिया जिल्हा पालकमंत्री पदाचा राजीनामा। अलीकडेच बाबासाहेब पाटलांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया। इंद्रनील नाईक गोंदियाचे नवे पालकमंत्री असण्याची शक्यता। शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिवाजी सावंतांना फडणवीसांच्या भेटीचा निरोप। फडणवीसांची आज अकलूजमध्ये शिवाजी सावंतांसोबत बैठक, तर शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरणार। अजित पवार यांच्याकडून पुण्यात मेट्रोसह विविध कामांची पाहणी। पुणेकरांनी दादांसमोर आपल्या समस्या मांडल्या। ठाण्यातील ठाकरेंच्या सेनेचे नेते राजन विचारे यांच्याकडून पूरग्रस्त भागात मदत, सोबतच डॉक्टरांचं एक पथकही करणार रवाना। राजन विचारे यांची माहिती। उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार, तर 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 वाजता उद्घाटनाचा सोहळा। निमंत्रण पत्रिका आली समोर। ओसी विरहित इमारतीमध्ये राहणाऱ्या हजारो कुटुंबांना मिळणार दिलासा। बीएमसीच्या अभय योजनेस राज्य सरकारचा हिरवा कंदील। अधिमूल्यात सवलत, दंडही माफ। दिवाळीपूर्वी घोषणेची शक्यता। पायाभूत कामांसाठी डोंबिवली स्थानकात आज विशेष ब्लॉक। रात्री 12:30 ते मध्यरात्री 3:20 ब्लॉक कालावधीमध्ये लांब पल्ल्याच्या रेल्वेचं वेळापत्रक मात्र कोलमडलं। राज्यातील जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा इशारा। पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह इतर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। सोनम वांगचूक प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। सोनम वांगचूक यांची अटक बेकायदेशीर, पत्नीची याचिका। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।